खरं म्हणजे देशामध्ये जर पाहिलं तर स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब आणि स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी सहकारी बँकांचं जाळं अर्बन बँका या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक होत्या। 2014ला या देशामध्ये भाजपचं सरकार आल्यापासून सहकार मंत्री अमित शाह यांनी नियोजनबद्धरित्या बँकांचा पैसा उद्योगपतींनी कर्ज घ्यायचं, कर्ज भरायचं नाही आणि या बँकांमध्ये पैसे कोणाचे आहेत तर सर्वसामान्य मध्यमवर्गीय गरीब माणसांच्या त्यामध्ये ठेवी आहेत। दर महिन्याला एक रिझर्व्ह बँकेकडनं ती बँक बंद करायची, कोट्यावधी रुपये जे NPA झालेले असतात, जे उद्योगपतींनी पैसे घेतलेले असतात त्याची परतफेड केलेली नसते, त्यांचे खिसे गरम झालेले असतात आणि ज्यांनी आयुष्यभर नोकरी केली, रिटायरमेंटनंतर आपले पैसे त्या बँकेमध्ये गुंतवले की आयुष्यभर आपल्याला चांगलं जीवन त्या ठिकाणी जगता येईल, अशा सर्व मध्यमवर्गीय गरीब माणसांचे पैसे त्या ठिकाणी संपवण्याचं काम हे या ठिकाणी मोदी सरकार अमित शाह करतायत। त्यांच्या निषेधार्थ आज 31 मार्च हा दरवर्षी आपलं आर्थिक वर्ष जे असतं आज बँकांचं क्लोजिंग दिवस असतो। परंतु आपण जर एक पाहिलं असेल की या संपूर्ण कालावधीमध्ये या देशामधला जो उद्योगपती आहे ज्यांनी बँकांकडून पैसे घेतलेले आहेत त्यांची संख्या वाढत चाललेली आहे आणि सर्वसामान्य गरीब मध्यमवर्गीय माणूस यात भरडला गेलेला आहे। आणि म्हणून आज आपल्या मंडळाच्या वतीने खऱ्या अर्थाने अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतल्याबद्दल मी प्रशांत वेलणकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि शासनाला विनंती करतो की बँका बंद करण्यापूर्वी ज्या ठेवीदारांनी आयुष्याची कमाई तिथे ठेवलेली आहे त्यांना सर्व रक्कम मिळाली पाहिजे। 5 लाख फक्त द्यायचे आणि वरचे पैसे हे सरकार आणि उद्योगपतींच्या खिशात घालायचे, हे भारतातली जनता सहन करणार नाही। या निमित्ताने या आंदोलनाचा हा इशारा आहे। दुसरी गोष्ट आपण जर पाहिली की 1947 साली या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कधीही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नफा मिळालेला पैसा हा कधी केंद्र सरकारला दिलेला नव्हता, पण 2014 पासून मोदींचं सरकार आल्यापासून कोट्यावधी लाखो करोडो अब्जो रुपये केंद्र सरकारला देण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे हस्तक ज्या ठिकाणी नेमले गेले गव्हर्नर त्यांनी केंद्र सरकारला दिलेले आहेत। हे सुद्धा सर्वसामान्य लोकांच्या पैशाची लूट आहे असं मला या ठिकाणी वाटतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।